पाठवून नमस्कार, मी डॉक्टर R.G. सोमकुवर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी फार्म पुणे तून आपल्यासमोर एका धड निर्मिती या विषयावरती बोलतो आहे. दाभोळकर प्रयोग परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं हे चर्चासत्र आणि या चर्चासत्रात उपस्थित असलेले द्राक्ष बागायतदार बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांचं सहर्ष स्वागत. यावर्षी आपल्या समोर येण्याची संधी होती प्रत्यक्षात, परंतु आपण सर्व बघतो कोरोना या परिस्थितीच्या महामारीमुळे सर्वांना बाहेर उभं राहावं लागलं, सर्वांना फिजिकल डिस्टन्सिंग मेंटेन करावं लागलं आणि अशातच आज एक संधी आली. ती संधी या व्हिडिओच्या माध्यमातून खरड छाटणीच्या संदर्भात दरवर्षी या प्रयोग परिवाराच्या माध्यमातून चर्चासत्र होतात. आज सुद्धा हे चर्चासत्र असंच होत आहे. चर्चासत्राचा महत्त्वाचा उद्देश की खरड छाटणीनंतर आपण येत्या हंगामात सूक्ष्म घड निर्मिती होण्याच्या दृष्टीने कशा प्रकारच्या उपाययोजना करायच्या आहेत, कोणत्या उपाययोजना असतील आणि या उपाययोजनामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो, खबरदारी कशी घ्यावी आणि यावरती पुढील कार्यवाही कशी अवलंबून असेल. खरड छाटणीचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. खरड छाटणी ज्यालाच आपण फाउंडेशन प्रूनिंग म्हणतो, हेच फाउंडेशन प्रूनिंग सध्याच्या परिस्थितीत आपण जे एक काडी, जे मागील हंगामातली काडी आहे ती काडी आपण एक डोळ्यावरती छाटतो, आपण खरडून छाटतो आणि त्या खरडून छाटल्यानंतर ज्या नवीन फुटी निघतात त्या फुटीचं संगोपन जे करतो आणि त्याच संगोपनाच्या वर अवलंबून असेल आपली येत्या हंगामात सूक्ष्म घड निर्मिती. आणि या घड निर्मितीनंतर पुढील सीझनमध्ये त्याच्यापासून तयार होत असलेला चांगला निर्यातक्षम प्रतीचा, चांगल्या प्रतीचा द्राक्ष घड. तर हा द्राक्ष घड तयार करण्याकरिता या खरड छाटणीच्या माध्यमातून आपण जे फाउंडेशन तयार केलं आहे नवीन काडीमध्ये, नवीन काडी तयार केल्यानंतर ज्या काही उपाययोजना आपण करतो, ज्या काही आपण प्रॅक्टिसेस आपण फॉलो करतो, त्याच्या माध्यमातून आपल्याला जे मिळेल त्यालाच आपण हे म्हणतो की एक फाउंडेशन तयार झालं. आणि म्हणूनच या जो आपण म्हणतो आपल्या साधारणतः आपण जेव्हा असा एक बिल्डिंग तयार करतो तेव्हा वरती किती मंजिल आपण तयार करतो हे कशावर अवलंबून असेल, तर खाली फाउंडेशन, त्याचा पाया जो म्हणतो आपण, तो किती मजबूत आहे त्यावर. याचाच अर्थ आपल्या द्राक्ष बागेचा जर आपण विचार केला अशाच तऱ्हेने, तर चांगल्या प्रतीचं उत्पादन अवलंबून असेल यावेळी आपण कशा प्रकारचं व्यवस्थापन केलं. आणि हे व्यवस्थापन करण्याकरिता आपल्याला संधी आहे. तर या हंगामात, हा हंगाम फार महत्वाचा हंगाम आहे. आता या हंगामामध्ये काय पाहिजे आपल्याला, महत्वाचं असेल तर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र आपल्याला उभं ठेवायचं आहे. एक सुटसुटीत चांगल्या प्रतीचा घड, लोकल मार्केटला असेल, एक्सपोर्ट करिता असेल, किंवा तो इतर आणखी काय बेदाण्याकरिता सुद्धा असेल, होऊ शकते. तो घड आपल्या डोळ्यासमोर ठेवून हा घड आपल्याला तयार करायचा आहे. आता हा डोळ्यासमोर एक चित्र उभं केलं आपण. चित्र उभं केलं म्हणजे सगळं झालं असं आहे काय? नाही. चित्र उभं केलं, या चित्रावर, या चित्राच्या समोर आपल्याला हे माहित पाहिजे
की याला तयार करण्याकरता मी काय करायला पाहिजे. याला तयार करण्याकरता आपण कोणकोणत्या प्रॅक्टिसेस फॉलो करणे गरजेचं आहे. तो घड कसा असतो. एकसारखा रंगाचा घड असेल, एकसारखा वजनाचा घड असेल, एकसारख्या वजनाचे मणी असतील, एकसारख्या आकाराचे मणी असतील, ताजा तवाना घड असेल. मग आता हे सगळं तयार करण्याकरता आपल्याला खरड छाटणीच्या माध्यमातून काय आवश्यक आहे. तर मी आपल्याला एक सांगू इच्छितो की ती अशी वेल, त्या वेलीचं फ्रेमवर्क आपण जे तयार करणार ते अशा प्रकारे असेल की काड्यांचं जे पूर्ण फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्कवरती असलेली प्रत्येक काडीचा ची वाढ नियंत्रणात असेल, काडीची पूर्ण परिपक्वता झालेली असेल, काडीच्या त्या वेलीवर ओलांड्यावर असलेल्या प्रत्येक काड्यांची जाडी एकसारखी असेल, त्याचा पेरा एकसारखा असेल आणि त्या काडीला जर आपण काप घेऊन बघितला जवळपास सपकेन किंवा सपकेनच्या एक डोळा खाली जर आपण ती काडी कट करून बघितली सिकेटरच्या साह्याने तर आपल्याला तिथे पीठ दिसेल, ब्राऊन कलरचा पीठ. ते डाग दिसतो तपकिरी रंगाचा. तो डाग जितका डार्क असेल तितका तो आपण म्हणतो की या काडीमध्ये स्टोरेज चांगलं. म्हणजेच आपल्या डोळ्यासमोर आपण जो तयार केला आहे, एक चित्र तयार केलं किंवा आम्हाला या प्रकारचा द्राक्ष घड तयार करायचा आहे हे जर मला पाहिजे असेल तर हे मिळण्याकरता मला या हंगामात फ्रेमवर्क अशा प्रकारचं पाहिजे. काडीच्या वाढ जी आहे तिची लांबी जवळपास 85 ते 90 सेंटीमीटर, यापेक्षा जास्त नको. जास्त जर असेल तर त्या वेलीचा व्हिगर जो आहे, वाढ जी आहे ती नियंत्रणात नसेल. आणि ज्या ठिकाणी ही वाढ नियंत्रणात नसते त्या ठिकाणी घड निर्मिती मार खाते. कारण त्याचं एक रिलेशन आहे. त्याचं एक रिलेशन आहे की vigor is inversely related to your fruit bud differentiation of fruitfulness. जोम जर जास्त असेल तर घड निर्मिती मार खाते. जोम जर नियंत्रणात असेल तर घड निर्मिती चांगल्या प्रकारे होते. म्हणजे आपल्याला ते वाढ नियंत्रणात ठेवणं आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. वाढ नियंत्रणात 85 ते 90 सेंटीमीटर. त्या काडीवरील आपल्याला म्हणतो पानांची संख्या जवळपास 16 ते 17 पानं पाहिजेत. एका पानाचं क्षेत्रफळ आपल्याला पाहिजे जवळपास 160 ते 170 वर्ग सेंटीमीटर. असे जर समजा आपल्याला 16-17 पानं म्हणलं तर आपण बाकी असा एक एव्हरेज विचार केला आपण तर 5 ते 5.25 सेंटीमीटर असलेला पेरा, यापेक्षा जास्त त्यावरती नको. 8 ते 10 मिलीमीटर जाडीची काडी त्या ठिकाणी पाहिजे. आता इतक्या काड्या जर असतील, त्या इतक्या जाडीची काडी असेल, साहजिक आहे आपल्याला एक 450 ते 500 ग्राम वजनाचा सुटसुटीत 100 ते 120 महिन्याचा घड, ज्याचा साईज जो आहे जवळपास 18 mm च्या पेक्षा पुढे 17, 18, 19 mm डिग्री ब्रिक्स पर्यंत त्याचा गोडी TSS आणि व्यवस्थितरित्या आपल्याला तो ताजा एकसारखा फ्रेश, एकसारखा हिरव्या रंगाचा द्राक्ष घड मिळणं सुद्धा सोपं आहे. कारण 17-18 पानं आपण जे म्हणतो ते 17-18 पानाची जी कॅनोपी आहे ती कॅनोपी त्या घडाचा प्रोटेक्शन मध्ये, त्या घडाला प्रोटेक्शन, संरक्षण जे म्हणतो ते संरक्षण देण्याकरिता आपल्याला तेवढं पुरेसं आहे. तर आपण एक चित्र आपल्या डोळ्यासमोर रंगवलं आणि हे चित्र रंगवल्यानंतर आपल्याला आता जर गरज असेल तर ती गरज आहे पुढे कार्यवाहीची. सगळ्यात महत्वाची कार्यवाही काय आहे आपल्याकडे? खरड छाटणीची पूर्वतयारी. खरड छाटणी घ्यायची आहे, पूर्वतयारी पण करायची आहे. पूर्वतयारीमध्ये काय काय येतं? पूर्वतयारीमध्ये वेलीला काही काळ विश्रांती. आता या वर्षीचा विचार जर आपण केला की बऱ्याचशा नाशिक भागातला जर विचार करतो आपण तर गेल्या 15 मार्च 20 मार्च पर्यंत मला वाटतं 20-22 मार्चला 25% बागा तशाच होत्या. हार्वेस्टिंग झालं नाही, लॉकडाऊन अनाऊन्स झालं, मजुरांची उपलब्धता संपली आणि बऱ्याचशा भागामध्ये अजूनही काही लोक हार्वेस्ट करत आहे, अजूनही काही लोक बेदाणा तयार करत आहे आणि अशा परिस्थितीवरती मात करून पुढे चालतायत. या परिस्थितीत जर बागा लेट झाल्या असतील तर आता काय? आता छाटणीची वेळ आली
छाटणी घ्यायची आहे. मग या छाटणीच्या परिस्थितीत याच्यामध्ये आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत, त्या उपाययोजना अशा असतील की आता वेलीला विश्रांती तितकीच महत्वाची आहे. या परिस्थितीत जर बाग खूप जास्त काळ जर बाग राहिली असेल, घड राहिला असेल त्या वेलीवर, स्ट्रेस बसला असेल वेलीला स्ट्रेस नक्कीच बसला असेल, कारण की आपल्या वेलीला सवय आहे 140 ते 150 दिवसाची घडाला पोचण्याची. आज जर या हंगामात तो घड जर 160 दिवस 115 दिवस जर त्या वेलीवर राहिला असेल, 10 ते 15 दिवस किंवा 20 दिवस जर राहिला असेल तो, तर ती वेल स्ट्रेसमध्ये गेली असेल, त्या वेलीला ताण बसला असेल. आता या वेलीला जर ताण बसला असेल तर आपल्याला पुढील हंगामात चान्सेस कमी आहेत उत्पादन मिळण्याचे, ती वेल सक्षम होण्याचे. म्हणून आज उशीर जर झाला थोडा तरी चालेल छाटणीला. मी हे म्हणेल 8 ते 10 दिवसाचा कमीत कमी आपल्याला विश्रांती त्या वेळेस, यावेळी 8 ते 10 दिवसाची विश्रांती फारच आवश्यक आहे. आणि या विश्रांतीच्या काळात आपण यापूर्वी म्हणत होतो की फक्त थोड्याफार प्रमाणात पाणी द्या, थोडंसं आपण नत्र द्या, थोडंसं आपण काही खतं द्या आणि अशा प्रकारे त्या वेलीची झीज भरून निघू द्या. परंतु यावेळी आपल्याला जास्त प्रमाणात अन्नद्रव्य, जास्त प्रमाणात पाणी हे देऊन त्या वेलीला आधीच तयार करायचे. आधीच जर तयार केलं तर काय होईल, माझ्या मते आधीच जर आपण या वेलीला जास्त प्रमाणात पाणी दिलं असेल, जास्त प्रमाणात पाणी याचा अर्थ हा नाही की मोकळं पाणी सोडा, हा नाही, बोध पूर्णपणे भिजेल आणि त्यानंतर अन्नद्रव्यामध्ये स्फुरद असेल, नत्र असेल. ह्या दोन गोष्टी मला वाटते की रूट डेव्हलपमेंट करता ह्या गरजेच्या आहेत. आता हे जेव्हा आपण करतो तेव्हा काय होईल, पाणी जर जास्त आलं असेल तर त्या वेलीची झीज लवकर भरून येईल, ती वेल तयार होईल, ती सक्षम होईल, पुढे चालण्याकरता ती वेल सक्षम होईल. आणि ही सक्षम होण्याकरिता वेल आपल्याला आता खतांचा वापर, पाण्याचा वापर जर आपण व्यवस्थित केला, पाणी पुरेपूर जर असेल तर त्या वेलीची सॅप फ्लो मोमेंट जे म्हणतो आपण, रसरशीतपणा जो पाहिजे आहे, जो ऑक्टोबर मध्येच मिळते आपल्याला, जो या हंगामात कधीच मिळत नाही, तो सॅप फ्लो जर व्यवस्थित झाला असेल, पूर्ववत जर झाला असेल, तर खरड छाटणीनंतर आपल्याला यावेळी सुद्धा ताण बसला ही गोष्ट राहणार नाही, ताण निघून जाईल आणि एकसारखी बाग फुटण्याकरिता मदत होईल. तेव्हा या गोष्टी यावेळी गरजेच्या असेल. ताण बसला आहे बसला, परंतु त्याला आपण लगेच छाटलं आणि छाटल्यानंतर मग आपण म्हणतो की खतं दिलं, पाणी दिलं आणि पुढे चाल, नाही होणार. ताण तसाच कंटिन्यू राहील काही दिवस, होऊ शकते लवकर फुटणार नाही बाग. लवकर जर बाग फुटली नाही तर वरती ओलांड्यावरती सूर्यप्रकाशाने जर डागळले जास्त तर ओलांडे डागळेल, काड्यांची संख्या कमी होईल, नुकसान होईल. आताच खताचं पाण्याचं व्यवस्थापन या 8 ते 10 दिवसाच्या कालावधीत, ज्या बागा उशिरा काढल्या त्या बागेत, ज्या बागा आधी काढल्या त्या बागेचं नियोजन आपल्याला पूर्ववत प्रमाणे दरवर्षीप्रमाणेच करायचं आहे. आता हे जे करायचं आहे त्याच्यावरती आपल्याला एक पूर्वतयारीमध्ये आपण पाणी आणि त्या वेलीला विश्रांती, पाणी आणि खते दिला. येत्या हंगामात खरड छाटणी नंतर जे आपल्याला वाढ करून घ्यायची आहे, नवीन फुटी निघायच्या आहेत, त्या फुटीच्या संगोपनाकरिता आपल्याला पुन्हा गरजेचं असेल तर त्या वेलीची मुळी कार्यरत असणं गरजेचं आहे. आणि याकरिताच बोध खोदून त्या बोधामध्ये शेणखत, काडी कचरा असेल, बगॅस असेल, इतर काही ऑर्गॅनिक मॅटर असेल आणि आपल्याला जी काही शिफारस केली आहे त्या शिफारशीप्रमाणे खतांचा वापर असेल. हे एवढं करायचं आहे. लक्षात ठेवा, बोध आपण दरवर्षी फोडतो, बोध आपण एकदाच फोडतो. एकदा फोडलेलं बोध आपल्याला पूर्ण हंगामभर आपल्याला ते साथ देते पांढरी मुळी तयार करण्याच्या माध्यमातून. ही पांढरी मुळी इतर मुळीच्या तुलनेत कार्यक्षम अशी, सक्षम अशी पांढरी मुळी असते. ही मुळी तयार करणं इतकं सोपं पण नसेल, तिला फार वेगळं महत्व आहे. ही मुळी तयार करण्याकरिता आपल्याला आवश्यक आहे बोध खोदणे. बोध किती खोदायचं आहे,
आणि आपल्याकडे रूटस्टॉकची बाग आहे, ओन रूट आहे, अजूनही काही ठिकाणी ओन रूटच्या बाग आहेत, 5% तरी असतील. ज्या ठिकाणी ओन रूटच्या बाग आहेत त्या ठिकाणी बोधाच्या बुंदा जो आहे, खोड आहे, खोडाच्या 8-9 इंचा 6 इंचापर्यंत 6 इंचापर्यंतचा पोर्शन सोडून पुढे आपण त्याला खोदता येईल. तर याच तुलनेमध्ये रूटस्टॉकच्या ज्या बाग आहेत त्या खोडाच्या पासून 9-10 इंचाच्या पुढे 2.5 फूट रुंद आणि 2 वेलीत जे काही अंतर आहे त्या अंतरापासून मध्ये खोडापासून 9-10 इंच सोडून पुढचा भाग आणि 3 ते 4 इंच खाली खोल. 3 ते 4 इंच जर समजा आपण खोल घेतला असेल तर तितक्या पोर्शन मध्ये त्या मुळ्या, ज्या काही मुळ्या खराब झालेल्या मुळ्या होत्या, ब्राऊन कलर झाल्या, जुन्या झाल्या, सुकलेल्या मुळ्या, त्या मुळ्या आपल्याला पुन्हा कार्यरत करता येतील. बोध खोदल्यामुळे मुळी तुटेल. मुळी जर तुटली तर आपण म्हणतो की त्या मुळीच्या पेशी कट होतील. पेशी कट झाल्यानंतर त्या पेशीपासनं पुन्हा सेल्स म्हणजेच पेशी, त्या सेल मल्टिप्लिकेशन आणि सेल इलॉंगेशन, पेशींची संख्या वाढ आणि पेशींची वाढ, या 2 गोष्टीच्या माध्यमातून या मेकॅनिझम मध्ये ती वेलीच्या पेशी पुन्हा वाढतील आणि पेशी वाढल्या म्हणजेच त्या वेलीची मुळी आहे ती मुळी पुन्हा वाढेल आणि आपल्याला एका रूपात, नवीन मुळीच्या रूपात आपल्याला ती मुळी दिसेल आणि हिलाच आपण पांढरी मुळी म्हणतो. आणि पांढरी मुळी ही एक सक्षम अशी मुळी असते. आपण नेहमीच यावरती चर्चा करतो. बघा, पूर्ण ब्राऊन झालेली, काळी पडलेली मुळी आणि या नवीन मुळी बराच फरक असतो. बोध खोदते वेळेस महत्वाची काळजी घेणं एक गरजेचं असेल की ही मुळी खोदता खोदता ही मुळी 30% पुढे तुटायला नको. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जास्त काळ खोदलेला बोध उघडा राहायला नको. आपण बघतो 40 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे तापमान वाढलं. सांगलीमध्ये 42 गेलं असेल, सोलापूरला 43-44 गेलं असेल, नाशिक पुण्यात 40 पर्यंत आले असेल, त्यापेक्षा खाली असू शकते. परंतु जिथे टेम्परेचर वाढलं, आणि या खरड छाटणीच्या काळात फक्त टेम्परेचर वाढत नाही तर आर्द्रता सुद्धा कमी होते, वारे वाहायला सुरुवात होते आणि अशा परिस्थितीत ड्राय वेदर जे म्हणतो आपण, या ड्राय वेदर मध्ये पेशी जर समजा मुळी जास्त काळ उघडी राहिली, संपलं, ती सुकेल, मरेल. आणि जर असं झालं तर अन्नद्रव्य त्यांनी जर ओढून घेतलं नाही वरती आणि यावेळी त्या खोडामध्ये किंवा ओलांड्यामध्ये काहीच नसते, रस नसतो. रस कारण आपण पाणी नंतर सुरुवात करतो किंवा पाणी जरी सुरुवात केला आपण लगेच छाटणीपासून, तरी पण त्याचा फ्लो वाढणे, पूर्ववत त्याला सप्लाय पूर्ववत होणे याकरिता वेळ लागतो. म्हणून कोरडे असते खोड, ओलांडा कोरडा असतो, सॅप मोमेंट एवढी नसते. ही सॅप मोमेंट नसल्यामुळे त्याचा तो काय होतं की फुटत नाही डोळा लवकर. सूर्यप्रकाश त्या डोळ्यावरती जास्त तीव्रतेचा, जर प्रखरतेचा सूर्यप्रकाश जर पडला असेल तर तो ओलांडा डागळतो. ओलांडा जर डागळला तर तो डोळा फुटणार नाही. नंतर तो डोळा जर पुन्हा फुटला नसेल तर आपल्याला पुढील काळात ज्या काही अडचणी यायच्या आहेत त्या अडचणीचा सामना आपल्याला करावा लागेल. हे टाळण्याकरिता बोध खोदलं, इकडे बोध खोदायचं आहे, तिकडे खत टाकायचं आहे, तिकडे काय शेणखत टाकायचं आहे. शेणखत साधारणतः 9x5 अंतरावरती एक 1.5 पाटी, 1.5 घमेलं शेणखत जरी असेल तरी पुरेसं आहे. आपल्याला काय पाहिजे, बाकीचे इतर अन्नद्रव्य ते मिळतात आपल्याला, आपण देतोच आहे, रासायनिक खत देतोय आपण, गवत टाकत असेल, बघास टाकत असेल आणि हे खत आहे, याच्या इतकं पुरेसं असते की त्याच्यामुळे होईल ते आपण टाकलं आणि वरती मातीचा थर घातला असेल थोडाफार तर त्या बोधामध्ये मोकळी एक हवा खेळती राहील, मोकळी हवा खेळती राहील. त्यानंतर ते बोध मोकळं राहील आणि तिथलं एक वातावरण, त्या शेणखत जर टाकलं असेल त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण राहील, वाढेल. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर वाढली तर पाणी धरून राहील, पाणी धरून राहील तर हळूहळू ते रिलीज करेल आणि मुळाचा विकास होण्यास ते मदत करेल. त्यानंतर त्या जिथे आपण मुळा तोडल्या त्या मुळाच्या भोवतालच्या वातावरणात जेव्हा आपण पाणी दिलं आणि हे पाणी धरून राहते शेणखत, तेव्हा असा त्याला ओलावा सारखा ओलावा दिसते, दाखवते, ओलावा पुरवते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मुळीचे जी
वाढ व्हायला पाहिजे, प्रत्यक्षात चांगली वाढ, ती वाढ यामुळे होते. आणि म्हणून या काळात आपल्याला आवश्यक असेल तर बोध इकडे खोदाचं, तिकडे शेणखत टाकून त्याला लगेच झाकून पाण्याचा पुरवठा सुरू करणे. मग आता हे सगळं झालं, छाटणी घ्यायची आता आपल्याला. छाटणी घेतो आपण, खरड छाटणी जे म्हणतो आपण. खरड छाटणी घेते वेळेस खरडून जर छाटलं एक डोळ्यावरती, तर इतर छाटणीच्या तुलनेत, पुढे वरती जे छाटतो आपण त्याच्या तुलनेचा विचार केला तर एक डोळ्यावर छाटल्यास 1 दिवस 2 दिवस डोळा उशिरा फुटेल, परंतु तिथून निघालेली फूट जी आहे ती जोमदार असेल. आणि ज्या ठिकाणी आपण खरडून छाटतो त्या ठिकाणी जिथे डोळा होता पण निघाला नसता, तो डोळा सुद्धा अशा वेळेस निघतो. आणि जो काही ओलांड्यावरचा जो पोर्शन आहे आपला, जो ब्लँक असतो, मोकळा असतो, त्या पोर्शन मध्ये एखादा कदाचित जर डोळा असेल तो सुद्धा निघतो त्यावेळेस. हा एक आपल्याला त्याचा एक चांगला फायदा होतो. याकरता आपण म्हणतो की अपायकल डॉमिनन्स, शेंड्याकडचं प्रभुत्व. शेंड्याकडील फूट जे आहे त्याच्यावरती डोळा बारीक असतो. काडी बारीक असेल शेंड्याकडे म्हणजे डोळा बारीक असेल, आणि डोळा बारीक असेल तर तो लवकर फुटेल. त्याच्या तुलनेमध्ये खालचा जो डोळा आहे, खालचा डोळा जाड असेल, काडी जाड आहे, खालची काडी जर जाड असेल तर जाड डोळा सुद्धा जाड असेल. म्हणजे इथला डोळा जर फुटण्याकरता 3 दिवस लागतात तर इथला फुटण्याकरता 4-4.5 दिवस लागतील. पण हा जो फुटेल डोळा, तो डोळा, इथला डोळा जोमदार असेल, विग्रस असेल. पुढील काळात त्याची जी वाढ आहे ती वाढ व्यवस्थितरित्या रिकव्हर करते, तो टाइम मॅच करतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गरजेचं आहे छाटणी घेणे एक डोळ्यावरती. आता ही एक डोळ्यावरती छाटणी घेतली आणि आता दुसरा काय आहे की ते डोळे फुटणे तितकेच महत्वाचे आहे. डोळे फुटण्याकरता मला काय करायचं, आम्हाला डोळे फुटण्याकरता बऱ्याचशा पर्याय आपल्याकडे सध्या तरी आहे. हायड्रोजन सायनामाइडचा वापर. बरेच लोक म्हणतात की खरड छाटणीला आम्हाला हायड्रोजन सायनामाइडची गरज नाही. ठीक आहे, नाही नसेल तरी पण फुटते डोळा. पण जर समजा हायड्रोजन सायनामाइडचा वापर केलाच नाही तर डोळा फुटेल. तो डोळा फुटेल 22-23 दिवसानंतर आणि इरॅटिक होईल. इरॅटिक म्हणजे इथला डोळा आत फुटला, दुसरा उद्या फुटेल, तिसरा पुढे नंतर फुटेल, मागे पुढे फुटतील डोळे. त्याच्याने काय होईल, आपला जो कार्यवाही आहे कुठली शूट थिनिंगची ती डिले होईल, डबल करावी लागेल, 2दा-3दा आपल्याला करावं लागेल, म्हणजे खर्च वाढला. तेव्हा छाटणीनंतर हायड्रोजन सायनामाइडचा वापर महत्वाचा असतो. मिनिमम कॉन्सन्ट्रेशन, कमीत कमी मात्रा घेऊन आपल्याला करता येईल. कमीत कमी वापरात किती, या काळात 15 ते 20 मिली हायड्रोजन सायनामाइड प्रति लिटर पाणी पुरेसे आहे. आता ही परिस्थिती आहे, कोरोनाची परिस्थिती आपल्याकडे. या परिस्थितीचा विचार केला तर काय करता येईल आपल्याला, माणसाचं उपलब्ध नाही, ज्या ठिकाणी लोक उपलब्ध नाही त्या ठिकाणी आम्ही हायड्रोजन सायनामाइड वापरायचं कसं. छाटणी तर घेतोय आपण, छाटणी घेतोय ना, त्याचप्रमाणे आता माणसाची उपलब्धता जर यावेळी नसेल, इथे जर काही बचत करायची झालं तर एक बचत होईल फवारणीच्या माध्यमातून. कॉन्सन्ट्रेशन तितकंच, 15 ते 20 मिली प्रति लिटर पाणी फवारणीच्या माध्यमातून. जवळपास ट्रॅक्टरनं हे करायचं झालं तर जवळपास 150 लिटर आपल्याला पाणी लागू शकते. 3 लिटर पर्यंत त्याची मात्रा एकरी लागू शकते. खर्च जाईल थोडासा, पण मजूर नाही तर आपल्याला हे पण करता येईल. पाठीवरच्या पंपाने जर आपण हे केलं तर फार कमी प्रमाणात, कमी पाण्यामध्ये सुद्धा आपली ओलांड्यावरती फक्त ती फवारणी करायची आहे. तो नोझल आहे जसा पकडून त्याला जर समजा त्या नोझलला ओलांड्यावरतीच आपण जर असं घेतलं असेल फवारणी, तरी आपल्याला त्याचे परिणाम चांगले मिळतात. ते करू शकतो आपण. यावेळी बाग फुटण्याकरता ऑक्टोबरच्या तुलनेत फार उशीर लागतो. ऑक्टोबरमध्ये आपला डोळा काप असतो, पोंगात येतो बाग 7व्या दिवशी 8व्या दिवशी. यावेळेस 15 दिवसाच्या पुढेच बोला. अशा परिस्थितीत आपण काय
काय असं का होते तर यावेळी त्या ऑक्टोबर महिन्यात तापमान असते 30-35, आर्द्रता असते 80%च्या पुढे. यावेळीस तापमान असते 40 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे. यावेळी आर्द्रता असते 30% खाली आणि हे कोरडं वातावरण जे झोंबतं अंगाला असं अशा प्रकारचं जे वातावरण आहे या वातावरणात आपल्याला डोळे फुटणं कठीण. आणि म्हणून या परिस्थितीवर मात करण्याकरता आपल्याला काही गोष्टी आवश्यक असतील तर त्या आहेत पाण्याची फवारणी ओलांड्यावरती. जवळपास दिवसातून 2 वेळा फवारणी करूया आपण. 2 वेळा फवारणी 11 ते 12-12:30च्या दरम्यान, दुपारी 2 ते 4च्या दरम्यान अशा जर पाण्याची फवारणी ओलांड्यावरती केली तर आपल्याला त्याचे परिणाम चांगले मिळतात. कसे? त्या ओलांड्यावर असलेली साल, त्या सालीवरती जेव्हा असं ते चिरलेली असते साल, त्या सालीवर साल जुनी झालेली असेल त्याच्यामध्ये जेव्हा असं आपण फवारणी करतो त्यावरती ते पाणी धरून ठेवते स्पंजच्या सारखं. जेव्हा हे पाणी धरून ठेवते त्यावेळेस या पाण्यातून जे काही निघते आर्द्रता निर्माण होते तिथे आणि डोळा कुठे आहे? सालीच्या जवळ. तिथे जर डोळा राहत असेल तर आपल्याला आर्द्रता निर्माण केली, तापमान कमी करण्याचा प्रयत्न केला आणि हेच एक असं पोषक वातावरण निर्माण होते तो डोळा फुटण्याकरिता. म्हणून पाण्याची फवारणी यावेळी महत्वाची असेल. ज्या बागेत शेडनेटचा वापर करता येतो त्या बागेत शेडनेटचा वापर जर केला असेल आपण किंवा करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा वरून जर आपण ओलांड्याच्या पुढे 1 ते 2 फूट अंतरावरती जर समजा आपण शेडनेट जर ठेवली असेल तर त्या शेडनेटच्या वापरामुळे तापमान कमी होतं, आर्द्रता वाढते. मी याच्यापूर्वी काही वर्षापूर्वी सांगायचं की खाली पाणी द्या, बोध भिजवा, पाणी जमिनीत मोकळं पाणी द्या, तिथून आर्द्रता वाढते. परंतु मी त्याच्यानंतर बघितलं की याचे फारसे परिणाम होत नाही. कारण हाय टेम्परेचरमध्ये जेव्हा आर्द्रता 30% किंवा त्यापेक्षा कमी असते त्यावेळेस जमिनीपासून तो ओलांड्याचा जो पोर्शन आहे तो जर समजा 5 फूट असेल आणि वारं वाहत राहते तर त्या 5 फुटापर्यंत ती आर्द्रता पोहोचेपर्यंत पुन्हा बाष्पीभवनातून किंवा याच्यातून ते पाणी उडून जाते, वाऱ्यानं पाणी असं निघून जाते. आणि म्हणून ती जे टेक्निक आहे पाणी मोकळं पाणी द्यायची किंवा बोध पूर्ण भिजवायची ती टेक्निक काम करत नाही. मोर दॅन दॅट जर गरजेचं असेल तर ओलांड्यावरती पाण्याची फवारणी करणे 2 वेळा करा, जर शक्य होत असेल तर 3 वेळा करा. जितकं जास्त पाणी मारता येईल तितकं पाणी मारा, जितक्या उन्हात मारता येईल तितक्या याच्यात मारा, शेड नेट वापरा आणि हे करून आपण काम करता येईल. फुटी याच्यात हायड्रोजन सायनामाइडचा वापर केला आपण, फुटी निघाल्यात आणि फुटी निघाल्यानंतर आता आपल्याला गरजेचं असेल तर फुटींची विरळणी. एकसारख्या फुटी निघणं गरजेचं आहे आणि त्याकरताच आपण हायड्रोजन सायनामाइडचा वापर करतो. आता हा वापर केल्यानंतर फुटी निघाल्यात 20 दिवसात, 25 दिवसात, 22 दिवसात, जितका काही त्यांनी वेळ घेतला त्या वेळेमध्ये फुटी निघाल्यात आणि या फुटी निघाल्यानंतर आता फुटींची विरळणी करायची आहे, कमी फुटी करायची. एका वेलीवरती किती फुटी निघतात? काही ठिकाणी 80-90, काही ठिकाणी 100 असतील, काही ठिकाणी 60-70 असतील, डिपेंड करेल. कुठे 10x6चं अंतर असेल तर कुठे 9x5चं अंतर असेल, कुठे 8.5x4चं अंतर असेल. या फुटी आपल्याला फुटींचं महत्व फार आहे. फुटींचं महत्व कशाने आहे? घडनिर्मितीच्या अनुषंगाने फुटींचं महत्व आहे. घडनिर्मिती होण्याकरिता आवश्यक असलेला त्या काडीच्या प्रत्येक डोळ्यावर सूर्यप्रकाश मिळण्याच्या अनुषंगाने आपल्याला फुटींची विरळणी महत्वाची आहे. रोग नियंत्रणाच्या दृष्टीने फुटींची विरळणी महत्वाची आहे. काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा निर्माण होण्याच्या दृष्टीने फुटींची विरळणी महत्वाची आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. 80-90-100 फुटी जर आल्या असेल आणि आपण तशाच ठेवल्या 6 mm 5 mm पुढे त्याची जाडी राहणार नाही, 50 सेंटीमीटरच्या पुढे त्याची लांबी राहणार नाही. आणि अशाच परिस्थितीतली काडीचा जर विचार केला तर पुढील हंगामात 150 ते 200 ग्रामच्या वजनाच्या पुढे तर घडही मिळणार नाही. आपण आपलं जे व्यवस्थापन करतो ते व्यवस्थापन जवळपास आपल्या निर्याक्षम प्रतीचं व्यवस्थापन आहे.
या व्यवस्थापनात आपल्याला आवश्यक आहे काटेकोरपणे काळजी घेऊन त्या बागेला सांभाळणे. या वेलीवरती काही फुटी, जवळपास साधारण 70 ते 80% फुटी अशा असतात की एकसारख्या जाडीच्या असतील, एका वेळेस निघालेल्या असतील. 10% फुटी फार लवकर निघाल्या असतील आणि त्या अशक्त असतील. बारीक डोळा, वरचा विग्रस, पटकन निघालेली ग्रोथ, वाढ. तर पुन्हा काही 10% मागून फुटलेल्या जोमदार अशा फुटी दिसतील. या फुटीचं महत्व, विरळणीचं महत्व, या विरळणीचं महत्व आपल्याला पुढील काळामध्ये जेव्हा आपण जीएची फवारणी करतो 10 ppm ची, जेव्हा आपण थिनिंग करतो, जेव्हा आपण फवारण्या करतो थिनिंग करता, बेरी साईज इन्क्रीज करण्याकरिता, त्यावेळेसचं जे काम आहे ते आता या वेळेस आपल्याला कोरिलेट होते, त्याच्यासोबत जुळते. त्याचा संबंध आजच्या घडीला आहे. म्हणूनच या ज्या फुटी आहेत 10% आणि दुसऱ्या 10%, या सरसगट काढून टाकणे गरजेचे असेल. जोमदार फुटाय चालेल. दुसऱ्या याच्या ज्या 70-80% फुटी आहेत त्या फुटीपैकी सुद्धा आपल्याला फुटी कमी करायच्या आहेत. त्या एकसारख्या जाडीच्या फुटी, एकसारख्या वाढीच्या आहेत, एकसारख्या निघालेल्या आहेत, एकसारख्या जाडीच्या फुटी आहेत. अशाच फुटीमधनं जर आपण वेलीला मिळालेल्या अंतरानुसार प्रत्येक स्क्वेअर फीट अंतराकरिता अर्धी काडी अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन केलं तर आपल्याला त्याचे पुढे चांगले फायदे होतील. व्यवस्थापनात काय करायचं आहे? 2.5 ते 3 इंच अंतरावर असलेली अशी एक एक काडी, दोन काड्यातील अंतर 2.5 ते 3 सेंटीमीटर, 2.5 ते 3 इंच. या 2.5 ते 3 इंचावर एक काडी अशा प्रकारे आपण त्या काड्या ठेवून इतर काड्या काढून घ्या. 1 स्क्वेअर फीट अंतर जर त्या वेलीला मिळालं असेल तर अर्धी काडी अशा प्रकारे आपल्याला 9x5 अंतरावरती जर काड्या असतील, आपली वेल असेल तर 45 स्क्वेअर फीट डिवायडेड बाय 2 किती झाल्या? 22, 22.5, 23 घ्या, 25 घ्या. एच जर असेल तर 6 चौक 24. विषय क्लोज. एक एक काडी जर समजा हिंमत होत नसेल तर एक एक काडी एक्स्ट्रा घेऊया. यापेक्षा अर्धी काडी सुद्धा जास्त नको. जितकं आपण पुढे गेलो, जितकं आपण अपेक्षा जास्त केली, तितकं नुकसान सुद्धा तितकंच होतं. तर ह्या इतक्या काड्या आपण जर समजा ठेवून त्या काडीवर पानांची संख्या सुद्धा तितकीच महत्वाची असेल. पानांची संख्या आपण म्हणतो 16 ते 17 पानं पाहिजे. एका पानाचं वर्गफळ, क्षेत्रफळ जवळपास 160 ते 170 स्क्वेअर सेंटीमीटर असेल. म्हणजे मला एका काडीवर पानांचं क्षेत्रफळ जे म्हणतो, एका घडाचा विकास होण्याच्या दृष्टीने गरजेचं असेल तर जवळपास 2600 स्क्वेअर सेंटीमीटर पानाचं क्षेत्रफळ एका काडीवर पाहिजे, ज्या काडीवर 450 ते 500 ग्रॅम वजनाचा घड तयार होतो. ज्या काडीवर, ज्या घडामध्ये 100 ते 120 जवळपास मणी असतात. एक पान जे आहे, एक पान हे 7 ते 8 मण्याचा विकास करण्याकरिता सक्षम असते. ज्या मण्याची जाडी असेल 5 ग्रॅम म्हणजे 18 mm पर्यंत आणि त्याचं वजन असेल 3.5 ते 5 ग्रॅम. अशा प्रकारच्या उत्पादनाचा विचार करून मला पानांची संख्या पाहिजे आहे आणि या पानांच्या संख्येनुसार मला त्याची काडीची जाडी, काडीची लांबी आवश्यक आहे. तर हे जे आपण वर्गफळ म्हणतो, क्षेत्रफळ, ते क्षेत्रफळ करण्याची वेळ आपल्या बागेत महत्वाची असेल. ती वेळ असते फुटी काढण्याची, जे म्हणतो आपण विरळणी करण्याची, 6 ते 7 पानाची अवस्था. बऱ्याचदा याच्या पूर्वी सांगायचे आपल्याला की 5 पानाच्या अवस्थेत, 4 पानाच्या अवस्थेत करा. ठीक आहे,
4 पानाच्या अवस्थेत ज्यावेळेस वनरूटच्या बागा होत्या, ज्यावेळेस भरकन काडी बाहेर फुटायची, ओलांडा फुटायचा आणि काड्या बाहेर निघायच्या, त्यावेळेस आपल्याला सगळं दिसून यायचं. आताच 15 दिवस 16 दिवस तुम्हाला लगेच याच्यात फक्त बाग फुटण्याकरता सुरुवात होताना दिसते तेवढ्या दिवसात. अशा परिस्थितीत आपल्याला 6 ते 7 पानाच्या अवस्थेमध्ये आपण जर त्याची विरळणी केली तर आपल्याला त्याचे फायदे होतात. आता बागेमध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा बोलल्या जाते की आम्ही आमच्या बागेत सपकेन करायची की सरळ काडी ठेवायची. सपकेन सरळ काडी हा महत्वाचा विषय आहे. सुरुवातीला वाढ करून घेऊया. वाढ करून घेण्याकरिता आवश्यक आहे की छाटणीच्या दिवसापासून आपल्याला पाण्याची गरज आणि खतांचा पुरवठा. खतांच्या पुरवठ्यामध्ये आपल्याला काय आवश्यक आहे? नत्र. फक्त यावेळेस नत्र. बरेचसे बागायतदार 19-19-19 देतात. 19-19-19 मधला तिसरा 19 जो आहे, सुरुवातीचे 2 19 आहेत ना, एन आणि पी, ते फायद्याचे आहेत. काय कसे? एन दॅट इज नायट्रोजन, इट विल हेल्प यू फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ एनकरेजमेंट. पी विल हेल्प यू फॉर रूट डेव्हलपमेंट. आणि के विल हेल्प यू टू स्टॉप द ग्रोथ और टू अटेंड मॅच्युरिटी अर्ली. म्हणजे काडीची परिपक्वता लांब आणण्याकरता, लवकर आणण्याकरता त्याचा वापर होईल. काडीची वाढ थांबवण्याकरिता, फुटींची वाढ थांबवण्याकरता त्याचा वापर होईल. म्हणून आपल्याला सुरुवातीला काय पाहिजे तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पाहिजे, वाढ पाहिजे जोरात. ही वाढ मिळण्याकरिता आपल्याला आवश्यक असेल तर एन आणि पी. मी तर म्हणेल सुरुवातीला माती जर समजा तपासणी केली आपण बाग छाटण्याच्या पूर्वी तर अतिउत्तम. बऱ्याचदा काही असं पाहण्यात आलं, द्राक्ष संशोधन केंद्रात जे काही संशोधन झालंय त्या संशोधनाचे अनुमान आमचे डॉक्टर उपाध्याय तुमच्यासोबत परत कधी बोलतीलच. ते त्यांचे संशोधन हे म्हणते की जर समजा जमिनीमध्ये काही अडचणी असेल, चुनखडी आहे, बऱ्याचशा बागेत चुनखडीचा प्रादुर्भाव दिसतोय, बऱ्याचशा बागेत जे पाणी वापरतोय त्या पाण्यामध्ये आपल्याला क्षार जास्त दिसते, आणि अशा परिस्थितीमध्ये हे चुनखडी जर असेल तर ते वरती बाकीच्या इतर अन्नद्रव्याला वर अपटेक करण्याकरता अडचणी निर्माण करते. महत्वाचे अन्नद्रव्य ते जर समजा हॅम्पर झाले, आपलं अपटेक करणं कमी झालं तर अशा परिस्थितीत अडचणीचा सामना त्यावेळेस करावा लागते. आणि ती अडचण अशी असेल, वाढ होणार नाही. वाढ जर होणार नाही तर पानाचा साईज कमी राहील, काडीची लांबी तेवढी मिळणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर समजा पाणीही जर समजा आपण कितीही दिलं तरी त्याचे उपयोग परिणाम आपल्याला मिळणार नाही, कारण की अपटेक होत नाही. पाण्याचा साईज कमी असेल, पेऱ्यातील अंतर कमी असेल आणि मग त्या काडीमध्ये स्टोरेज तेवढंच असेल आणि पुढील काळात आपल्याला नुकसानीचा सामना करावा लागतो. जर मी यावेळेस पाण्याची तपासणी, मातीची तपासणी केली आणि मला जे काही परिस्थितीचं कळलं त्यामध्ये की यस कुठे चुनखडी आहे, कुठे क्लोराईड आहे, पाण्यात क्षार आहे, सोडियम सॉल्ट आहे, हे जर माहीत झालं त्यावरती उपाययोजना सुद्धा आमच्याकडे आहेत. त्या उपाययोजना करून आपल्याला वाढ करून घ्यायची. ही वाढ करण्याकरिता पाण्याचा वापर तितकाच महत्वाचा असेल. जमिनीचा प्रकार कसा आहे तुमचा, त्या बागेतली तापमान किती आहे, पाण्याची उपलब्धता किती आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून यावेळेस आपल्याला बागेचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. एक छोटीशी टिप देतो आपल्याला. हलकी जमीन ज्या ठिकाणी आहे, टेम्परेचर जास्त आहे, पहाडीवरती जर समजा जमीन असेल, त्याचं शेत असेल कोणाचं, त्या ठिकाणी काय होतं की तापमान जास्त असतो, बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, आर्द्रता त्या ठिकाणी फार कमी असते आणि सगळ्यात जास्त वारं वाहताना जास्त दिसते त्या बागेत. वारं जर वाहत असेल तर पाण्याचा जो बाष्पीभवन आहे तो पुन्हा जास्त होईल. आणि अशा केसमध्ये जर तुमचं ड्रिपर वर असेल, बऱ्याचशा बागेत ड्रिपर आपण काही ओलांड्यापर्यंत ठेवतो, तर काही आपण ओलांड्याच्या H2 तयार करतो आपण किंवा पंजा मारतो त्याच्या खाली असते, तिथपर्यंत असेल, काही ठिकाणी अर्ध्यापर्यंत असेल. ह्या परिस्थितीमधील बागा, भारी जमिनीच्या तुलनेत सांगतो बघा, या परिस्थितीतील बागा एक आहे, वाऱ्यामुळे पाणी, ड्रिपरचं पाणी हालेल इकडे तिकडे, त्याचा जो वेटिंग झोन आहे तो जिथे पाणी पडायला पाहिजे तिथे पडणार नाही, वाऱ्यामुळे तो इकडे तिकडे फिरतो आणि आपलं पाणी असेल 1 तासभर 1.5 तास, तेवढा इकडे तिकडे फिरून तो त्या रूट झोन पर्यंत पाणी पोहोचतच नाही. अशा परिस्थितीमध्ये ड्रिप लाईन खाली घेणे, पाण्याचं शॉर्टेज आहे आणि ही बागेतली ही अशी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये ड्रिप लाईन खाली घेणे, सकाळी किंवा संध्याकाळी पाणी देणे आणि शक्य होत असल्यास त्या बागेत भोवतालून ज्या दिशेनं वारा वाहतो त्या दिशेनं अटकाव टाकणे. मे बी तुमचा विंड ब्रेक असेल,
मे बी एक शेडनेट लावली असेल आपण, खाली 1 फीट 2 फूट वर जागा सोडून वरती आपण असे 5-6 फुटाची आपण असे आडवी जर समजा आपण शेडनेट टाकली असेल, लावली, बांधली असेल, तिथे बेस्ट रिझल्ट त्याचे मिळतील तुम्हाला, पाण्याचा नुकसान होणार नाही. तर ह्या ज्या काही गोष्टी आहे, ह्या गोष्टीत आपण विचार करून पाणी आणि नत्र हे दिलं, पाण्याचा वापर काटेकोरपणे केला, फुटी निघाल्या, फुटींची वाढ त्यावेळेस होते. आणि आता आपण म्हणतो सपकेन करणे गरजेचं आहे. सपकेन कोणत्या परिस्थितीत करायचं आहे? ज्या ठिकाणी बरेचसे लोक काय करतात की 9 पानं झालंय, 7 पानावर शेंडा मारला, भारी जमीन आहे, हलकी जमीन आहे, पाणी आहे नाही आहे, विगर आहे नाही आहे, काही विचार करत नाही. महत्वाचं एक असेल, जर विगर जर जास्त आहे, वाढीचा जोम जर जास्त आहे, तर या जोमामध्ये हा जोम नियंत्रणात ठेवण्याकरता आपल्याला गरजेचं आहे त्याला वाढ नियंत्रणात करणे, वाढ नियंत्रित ठेवून त्याला सपकेन करून, शेंडा पिंचिंग करून, त्याच्यातून बगलफुटी काढून तिथून ती वाढ वेस्ट होत असलेली फूट ती विभागून त्या ठिकाणी त्याला स्टोरेज तयार करणे, हा एक उद्देश त्याचा. सपकेन केल्यानंतर एक आहे की गाठ जिथं निर्माण होते, नॉट तयार होतो, त्या ठिकाणून तिथे एक शाश्वत अशी घड निर्मिती होते. ठीक आहे. दुसऱ्या परिस्थितीत जर बागेत पाणी नाही, हलकी जमीन आहे, वाढच होऊन राहिली नाही, अशा परिस्थितीत जर आपण सपकेन केला, बऱ्याचदा काय होतं की सपकेन केला, शेंडा पिंचिंग केला आणि 1 पान 2 पान निघते, वाढ तिथेच थांबते. आता वाढ जर तिथेच थांबली, काय होईल? संपलं तिथेच, स्टोरेज नाही होणार, पाण्याची गरज जे म्हणतो आपण 16-17 पानं, ती गरज पूर्ण नाही होणार. मग अशा परिस्थितीत आपल्याला अडचणीचा सामना करावा लागेल. मग याला काय करायचं आहे? या बागेत सपकेन न करता सरळ काडीच ठेवणं हिताचं असेल. किती? 10-11 पानावरती शेंडा पिंचिंग करून घेतला, वाढ तिथेच थांबेल. पुढेच्या काळात आणखी 4 पानं निघतात, जेव्हा जून येतो तेव्हा ढगाळी वातावरण असतं, तेव्हा पुन्हा 1-2-3 पानं आता निघते, पुन्हा पुढे 2-3 पानं निघून आपली जी गरज आहे ती गरज पूर्ण होते. काडीची जाडी सुद्धा तितकीच आपल्याला मिळेल, काडीची जाडी पण मिळेल. 8 ते 10 mm डायमीटरची जी जाडी म्हणतो आपण, ती तेवढी मिळेल. आता सपकेन सरळ काडी, बऱ्याचशा बागेत सिंगल सपकेन, डबल सपकेन, सुपर सपकेन हे कन्सेप्ट बरेच लोक वापरतायत. सपकेन करायचं आहे, डबल सपकेन करायचं आहे. मी हे म्हणतो की ज्या ठिकाणी ओलांडा डागळला आहे, ओलांड्यावर फुटी दूर दूर दिसतात, आपण 2.5 ते 3 इंचावरती 1 फूट बोललो आपण, पण ते 2.5 ते 3 इंचाच्या बदल्यात 6 इंचावरती 1 फूट असेल, तर अशा परिस्थितीत आपल्याला गरजेचं असेल सपकेन, डबल सपकेन, कारण की फुटींची संख्या आपल्याला पूर्ण करायची आहे. काड्या पाहिजे 24, आणि जर समजा आपण सिंगल सपकेन ठेवून जर समजा आपल्याला 16, 17, 18 काड्या मिळाल्या, तर 24 काड्या कशा पूर्ण करायच्या? म्हणून अशा परिस्थितीत आपल्याला डबल सपकेन करणं गरजेचं आहे, अन्यथा डबल सपकेन करायची घाई करू नका. डबल सपकेन न करता सरळ काडी किंवा सिंगल सपकेन पुरेसा असेल. काही व्हरायटीमध्ये आर.के. सीडलेस कोणी असं म्हणायला लागलं की सांगली नाशिकमधनंच की आर.के. सीडलेसचा मला घड निर्मितीच होत नाही, पण त्याच्या भारी जमीन आहे आणि या भारी जमिनीमध्ये विगर जास्त चालतो, अमोनियम सल्फेटचा वापर ते जास्त करतात, नत्र सुद्धा देतात. आणि अशा वेळी जर समजा कोण व्हरायटी कुठलीही असेल आणि त्या व्हरायटीला जर समजा 2-3 वर्ष जर माल मिळत नसेल, 6 टन 5 टन जर माल मिळत असेल, तर हे चुकीचं आहे. तुम्हाला म्हणजे तुमचं मॅनेजमेंटमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे, दोष व्हरायटीत नाही आहे. कारण इथं दुसऱ्या बागेत, इथं दुसऱ्या गावामध्ये ती व्हरायटी चांगली चालून राहिली, तिथं काही अडचण नाही. आपल्याकडे अडचण आहे, याचा अर्थ कुठेतरी आपल्या याच्यात चुकते. ह्या काही व्हरायटीज अशा असतील, त्या व्हरायटीवरती सिंगल सपकेन न करता डबल सपकेन करून जी गाठ पाहिजे आपल्याला, तिथे जो नॉट म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये शाश्वत अशी घड निर्मिती अशी म्हणतो आपण,
त्या प्रकारच्या टेक्निक अशा बागेमध्ये, अशा द्राक्ष जातीमध्ये वापरणं गरजेचं असेल, ज्याच्यामुळे आपल्याला शाश्वत घड निर्मिती मिळू शकेल. आता ही शाश्वत घड निर्मिती मिळण्याकरता आणखी आपल्या उपाययोजना काय करायच्या आहे? सेकंड स्टेजमध्ये येतो आपण. पहिला व्हेजिटेटिव्ह ग्रोथचा हे झाला आपला टप्पा. दुसरा टप्पा आहे घड निर्मितीचा टप्पा. या घड निर्मितीच्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? महत्वाचं म्हणजे वाढ नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. वाढ नियंत्रणात ठेवली आपण, ती ठेवण्याकरता काय करायचं आहे? पाणी आपल्याला जितकं पाणी आपण देत होतो सुरुवातीला त्याच्या अर्ध्या मात्रेत यायचं आहे. आता हे पाणी मिळण्याकरता, पाणी देण्याकरता आपल्याला किती पाणी द्यायचं आहे? 1 mm इव्हॅपोरेशन जर झालं असेल तर त्या 1 mm इव्हॅपोरेशन करिता आपल्याला 4200 लिटर पाणी प्रति हेक्टर प्रति दिवस लागते असं म्हणतात. तुमच्याकडे 10 mm इव्हॅपोरेशन होत असेल तर 42,000 झालं लिटर पाणी प्रति हेक्टर प्रति दिवस. एका एकरात आपल्याला जवळपास 18,000-19,000 लिटर पाणी लागते. मग आपल्या बागेत पॅन इव्हॅपोरीमीटर जर असेल तर त्याचा आपल्याला फायदा चांगला होईल. त्या भागात 10-15 एकर, 20 एकर किंवा 50 एकरचा जो टप्पा आहे, एक 2 किलोमीटर 5 किलोमीटरचा जो टप्पा आहे, तेवढ्या टप्प्यात जर समजा एक पॅन इव्हॅपोरीमीटर जर असेल तर त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळतील, पाण्याची बचत होईल, मोजकच पाणी आपल्याला त्या बागेत देणं फायद्याचं होईल. आता हे जर आपण करत राहिलो तर हे करता करता आपल्याला पाण्यावर नियंत्रण ठेवलं आपण, पाणी असेल, वाढ नियंत्रण ठेवलं पाणी आपण, 50% वॉटर फ्रॉम ॲज कम्पेअर टू युअर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ सुरुवातीला दिलेल्या त्याच्या आता 50% पाणी आहे. वाढ नियंत्रणात ठेवण्याकरता महत्वाचं आणखी असेल की नत्रासारखे फर्टिलायझर आहे ते बंद करूया आपण. मग नत्रासारखे फर्टिलायझर आपल्याकडे कोणते आहे? 1261 आहे, 1846 आहे, युरिया आहे, अमोनियम सल्फेट आहे आणि इतर काही 10-10, 20, 20, 5 अशा काही ज्या काही ग्रेड्स असतील त्या ग्रेडचे फर्टिलायझर्स आहेत. आता मी एक सांगू इच्छितो याच्यामध्ये की एन असलेलं फर्टिलायझर जे कोणतं असेल त्याला स्टॉप करणे. फक्त स्फुरद जर असेल अतिउत्तम. वाढ नियंत्रणात असेल तर फक्त स्फुरद देणे. वाढ जर नियंत्रणात राहत नाही असं जर दिसत असेल, ही घड निर्मितीची अवस्था आहे, या अवस्थेत स्फुरद आणि पालाश या दोनही ग्रेड्स असलेलं फर्टिलायझर फारच गरजेचं असेल. आता ही घड निर्मिती, यावेळेस घड निर्मिती होण्याकरता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला महत्वाचं असेल तर आता त्यामध्ये त्या वेलीमध्ये एक रेशो आहे, सायटोकायनिन इज टू जिब्रेलिन्सचा रेशो आपल्याला इन्क्रीज करायचा आहे, तो नियंत्रणात ठेवायचा आहे. सायटोकायनिनचं प्रमाण वाढवायचं आहे, जिब्रेलिनचं प्रमाण कमी करायचं आहे. आरएनए डीएनएचा रेशो, रायबोन्यूक्लिक ऍसिड वाढवायचा, डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड कमी करायचा. आता हे ऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड कसं करताय? न्यूक्लिक ऍसिड वाढवण्याकरिता पहिले आपण बघू सायटोकायनिन. सायटोकायनिन वाढण्याकरिता आपल्याला महत्वाचं असेल तर वाढ नियंत्रणात ठेवण्याकरता पाणी कमी करणे, नत्र बंद करणे. इट विल हेल्प फॉर increase in the concentration of cytokinin in the wine. एक झालं. आता न्यूक्लिक ऍसिड वाढवायचं आपल्याला. न्यूक्लिक ऍसिड वाढवण्याकरता सायटोकायनिन वाढवण्याकरता सायटोकायनिन उपलब्ध असलेले संजीवकांचा वापर सुद्धा आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये काय आहे? सायटोकायनिन मध्ये 6B आहे आणि यानंतर न्यूक्लिक ऍसिड वाढवण्याकरता स्फुरद महत्वाचं असेल. खतामध्ये स्फुरद आणि तुमचं युरेसिन. हे न्यूक्लिक ऍसिड वाढवताना आरएनएचं प्रपोर्शन वाढलं, सायटोकायनिनचं प्रपोर्शन वाढलं, आपल्याला सूक्ष्म घड निर्मिती मिळाली. आणि हे मिळण्याकरता याच्या सोबत आवश्यक असेल तर त्या काडीवरती असलेला, प्रत्येक डोळ्यावरती मिळत असलेला एकसारख्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश. हा सूर्यप्रकाश जर एक वेळोवेळी त्या काडीला मिळत राहिला तर मी म्हणतो 10 एप्रिल मला छाटणी घेतलेल्या बागेमध्ये सूर्यप्रकाशाची कोणतीही कमतरता नसेल. जर त्या बागेत काडीचं व्यवस्थापन झालं असेल, काड्यांची ठेवण व्यवस्थित असेल, काडीची वाढ नियंत्रणात असेल, काडी हेल्दी असेल, तर सूक्ष्म घड निर्मितीकरिता यावेळी छाटलेल्या बागेत कोणत्याही प्रकारच्या संजीवकांची गरज सुद्धा पडत नाही. जर तुमच्या बागेत छाटणी उशिरा झाली असेल
खरड छाटणीची उशिरा झाल्यानंतर त्या सूक्ष्म घड निर्मितीचा जो 31 ते 60 दिवसाचा किंवा 40 ते 70 दिवसाचा जो ठराविक कालावधी आहे, या कालावधीत जर सूर्यप्रकाश मिळत नसेल, उशिरा छाटणी झाल्यामुळे पुढील काळात ढगाळी वातावरण आला, पाऊस झाला, आर्द्रता वाढली, विगर वाढायला लागला, जिब्रेलिन्स वाढायला लागला, अशा परिस्थितीमध्ये 6BAच्या फवारण्या 1-2 पेक्षा 3 कराव्या लागतील, युरॅसिलच्या फवारण्या 1 पेक्षा 2 कराव्या लागतील. तर ही जी फवारणी आहे त्यावेळी करावं लागेल. ज्या वेळेस आपल्याला जे काही शेड्यूल आहे, जी काही आवश्यकता आहे, त्या आपल्या बागेत उभे राहून जर आपण विचार केला, त्या परिस्थिती बघितली, आपण वेलीच्या वाढीची परिस्थिती बघितली आणि त्यावेळी निर्णय घेतलेला कधीही फायद्याचा असेल. 4 पैसे वाचवता येईल, 2 पैसे जास्त खर्च करून सुद्धा आपल्याला जे पाहिजे ते मिळवून घेता येईल, प्रोव्हाइडेड आपण त्या बागेत उभे राहून काम करतोय. स्फुरदची उपलब्धता आपण करतोय. पुढच्या ह्याच्यात आपल्याला कोणी जे तुम्हाला माहित आहे स्फुरदमध्ये कुठले खतं येतात ते खतं आपण टाकतोय. पण संजीवकांचा वापर आपण ज्यावेळेस करतो तर जवळपास आपण म्हणतो की त्याच्या छाटणीच्या 40 दिवसानंतर, मोर दॅन 40 दिवस, 40 दिवसाचा विचार न करता ज्या ठिकाणी सपकेन केलं आहे त्या सपकेनच्या नंतर निघालेली बगलफूट 3 ते 4 पानाची झाली की पहिली फवारणी 6BA 10 PPM. 5 ते 6 पानाच्या अवस्थेत एक युरॅसिलची फवारणी आणि 8 ते 9 पानाच्या अवस्थेत पुन्हा एक 6BAची फवारणी. 6BAची पहिली फवारणी झाली की त्याच्या दुसऱ्या 2 दिवसानंतर एक फवारणी 0-52-34ची करणे फायद्याचं असेल. कारण की आपल्याला थोडा व्हिगर कंट्रोल करायचा आहे. थोडा व्हिगर कंट्रोल करण्याकरता 34 जो आहे ना, 52-34 मधला 34 तो आपल्याला व्हिगर थोडा कमी करण्यात मदत करेल. 52 जे आहे तो स्फुरद आहे, तो स्फुरद आपल्याला तिकडे न्यूक्लिक ऍसिड वाढवण्यास मदत करेल. ह्या फवारण्या जर आपण अशा लागोपाठ अशा 3-4 दिवसानंतर किंवा इव्हन 6BA सोबत, युरॅसिल सोबत पुन्हा एकदा 52-34 अशा जर फवारण्या आपण केल्या असेल तर सूक्ष्म घड निर्मिती होणे काहीही अडचणीचं नाही. आता या घड निर्मितीच्या कालावधीत जर समजा दाट कॅनॉपी असेल, बऱ्याचदा काय होतं की एखादा पाऊस येऊन जातो आणि बगलफुटी निघायला सुरुवात होते. वरती शेंडा मारल्यानंतर काय होते, वरती शेंडा मारला की पिंचिंग केला की त्याच्या बगलफुटी ज्या आहे खालच्या बगलफुटी निघतात. बगलफुटी जर अशा वाढल्या आणि वाढू दिल्या, ढगाळी वातावरण जर असेल तर त्यावेळेस जेव्हा असं टेम्परेचर कमी होते 30-32 पर्यंत, तेव्हा असं पान जेव्हा जुनं व्हायला लागते त्यावेळेस रोगांचा प्रादुर्भाव, मेन म्हणजे भुरीचा प्रादुर्भाव त्यावेळेस आपल्याला दिसून येतो. भुरीचे बीजाणू जे आहे ते त्या पानातून रस शोषून घेतात आणि रस शोषून ते पान ढिलं करतात, ते अशक्त करतात आणि पान काही कालांतराने बंद गळून पडते. या पानामध्ये क्लोरोफिलची मात्रा कमी झाल्यामुळे ते अन्नद्रव्य तयार करण्यात ते सक्षम राहत नाही, बऱ्यापैकी नुकसान होते. आणि अशा पेच्यामध्ये त्या दाट असल्यामुळे एक तर सूर्यप्रकाश मिळत नाही त्या डोळ्यावरती आणि म्हणून परिस्थिती दुसरी एक निर्माण होते की तिथे जे कापसलेले डोळे म्हणतो आपण मृत डोळा, तो मृत डोळा सुद्धा यावेळेस निर्माण होण्याची संभावना 100% असते. तेव्हा घड निर्मितीच्या कालावधीत मोकळी कॅनॉपी गरजेची असेल. आता ही मोकळी कॅनॉपी ज्यावेळेस होते किंवा सूक्ष्म घड निर्मिती तेव्हा आपण बघा खाली तळातून पान जे आहे ना, काडी आहे ती दुधाळ रंगाची, ब्राऊन कलर असते पहिले याचा, गुलाबी कलर, पिंकिश कलर, पिंक कलरचा, पिंक कलर मधनं तो दुधाळ मिल्की व्हाईट रंग सुरू होतो. अशा परिस्थितीत आपल्याला बाकीचं व्यवस्थापन महत्वाचं असेल. बाकीचं महत्वाचं व्यवस्थापन तेच आहे की तुमचा नत्रबंध, स्फुरद सुरू, पोटॅश थोडंफार आवश्यकतेनुसार, पानांची पुढे वाढ पाहून. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला महत्वाच्या असतात. उशिरा छाटलेल्या बागेत संजीवकांचा वापर गरजेचा आहे, लवकर छाटलेल्या बागेत संजीवकांचा वापर पाहिजे तितका गरजेचा नसेल. आता सूक्ष्म घड निर्मिती झाली, रोग नियंत्रण सुद्धा आपण चांगल्या तऱ्हेने करू शकलो. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येतो, वेलीचा वाढीचा तिसरा टप्पा आहे आणि तो आहे की
काडीच्या परिपक्वतेचा कालावधी. हा कालावधी असतो 90 दिवसाच्या, 60 ते 90 दिवस किंवा 70 ते 110 दिवस. इतक्या दिवसात त्या काडीची परिपक्वता होते. आता ही काडीची परिपक्वता होण्याकरिता आपल्याला काय पाहिजे? आपण याच्यापूर्वी चर्चा केली की काडीची परिपक्वता आहे, काडी थांबते, वाढ थांबवायचं पोटॅश. म्हणजे आपल्याला काय, यावेळीच काडीच्या परिपक्वतेकरिता पोटॅशची गरज आहे. पोटॅशची गरज पूर्ण करण्याकरिता आणि पोटॅशचा पुरेपूर फायदा घेण्याकरिता आवश्यक असेल की नत्र त्यावेळेस पूर्णपणे बंद असावं. त्यानंतर पाणी त्या वेळेला पूर्णपणे किंवा जवळपास बंद करणं गरजेचं आहे, कारण पाणी जितकं दिलं तितका पाण्याचा वाढ होत राहतो. आता आपण तिसऱ्या टप्प्यात जेव्हा येतो तेव्हा जून जुलै सुरू होऊन जातो आणि अशा परिस्थितीत आपण पाणी दिले नाही पण पाऊस येतो. पाऊस जर आला असेल वरून तर तो पाणी पूर्ण बोधात घुसलं असेल, बोध पूर्ण भिजला असेल, मॉइश्चर झालं असेल, वाढलं असेल, अशा परिस्थितीमध्ये काडीची वाढ सुरूच राहते. शेंडा जर वाढायला लागला तर काडीची परिपक्वता सुद्धा लांबणीवर जाईल आणि काडीची परिपक्वता लांबणीवर गेली, काडी जर हिरवी राहिली तर घड त्याच्यामध्ये एवढा चांगला राहणार नाही. अशा परिस्थितीत आपल्याला महत्वाचं एक होते की शेंडा पिंचिंग करणे. शेंडा पिंचिंग करायचं झालं किती वेळा करायचं? रिपीटेडली शेंडा पिंचिंग करावं लागेल आपल्याला. शेंडा पिंचिंग करता करता बगलफुटी बाहेर निघतात, आणखी बगलफुटी निघतात. पण आता याकरिता काय करायचं आहे, दुधाळ रंग जो सेकंड स्टेज जे आहे वाढीची अवस्था, सूक्ष्म घड निर्मितीची अवस्था, जेव्हा असं काडी दुधाळ रंगाची पूर्ण झाली अर्ध्यापर्यंत, अशा परिस्थितीमध्ये आवश्यक आहे पोटॅशच्या फवारण्या सुरू करणे. 0050च्या फवारण्या, SOP जे म्हणतो आपण, सल्फेट ऑफ पोटॅशच्या फवारण्या सुरू करणे. डिपेंड करेल काडीचा म्हणजे अवस्था कशी आहे, वाढीची अवस्था, पानाचा साईज कसा आहे, पानाचं परिस्थिती कशी आहे, रठ पान आहे, त्यावेळेस 0050ची फवारणी 3 ग्रॅम पासून 5 ग्रॅम पर्यंत जाता येईल. इव्हन जेव्हा दुधाळ रंगाची जेव्हा काडी होते, अर्ध्या खाली तळातील 2 पानापर्यंत दुधाळ रंग झाला, तेव्हापासून अर्धा टक्क्यापासून बोर्डोची फवारणी जर आपण केली असेल, बोर्डो अर्धा टक्का, 10 दिवसानंतर पुन्हा एक अर्धा टक्का, त्यानंतर 10 दिवसानंतर पाऊण टक्का, त्याच्या पुढच्या 10 दिवसानंतर 1%, अशा जर फवारण्या केल्या तर पान थोडंसं रट्ट होईल, पान कडक राहील, पान चांगलं राहील, काडीची परिपक्वता लवकर येईल आणि आपली ती वाढ थांबेल. पुन्हा दुसरं एक होते की नवीन शेंड्याकडे जर समजा कोवळं पान निघत आहे आणि आपण 1%ची बोर्डची फवारणी जर केली असेल तर 1%मुळे काय होईल, तर पानावरती स्कॉर्चिंग येईल. ते स्कॉर्चिंग आलेलं पान नाही तर पुढे वाढेल, नाही तर ते तसं राहील, मरणारी नाही तर ते पूर्ण जगणारी नाही. म्हणजे काय होईल की तिथं आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा मिळेल वाढ थांबवण्याकरिता. पोटॅश सुद्धा काडीची परिपक्वता आणण्याकरता आपल्याला त्याची मदत होईल. हे अशा परिस्थितीत आपल्याला शेंडा पिंचिंग करत असताना आणखी कधी कधी काय होतं की शेंडा पिंचिंग केलं, बगलफूट निघाली आणि त्या बगलफुटीचा जो खुडा निघतो तो पुढे त्याला निघून घड घेऊन निघतात आणि मग आपण त्यामध्ये घाबरतो आणि म्हणतो अरे आता घड निघाले, आताच निघाले घड, तर पुढे काय व्हायचं. आता जर घड निघाले असेल तर पुढे काय व्हायचं, हा एक आपल्याला डोळ्यात प्रश्न येतो डोळ्यासमोर. पण तसं काही नाही. हिरवे फूट घड निर्मिती आपण बघतो काडीच्या पहिल्या पानापासून म्हणजे तिसऱ्या चौथ्या डोळ्यापासून ते वरती शेंड्यापर्यंत घड दिसतात. फक्त जोमदार आणि दमदार जो घड आपल्याला पाहिजे आहे तो घड मात्र त्या ठिकाणी दिसत नाही. तो एका ठराविक पोझिशन मध्ये असतो. म्हणून असं घाबरण्यासारखं काही नाही. फक्त एवढंच आहे की त्या ठिकाणी बागेत वाढ थांबवण्याकरिता शेंडा हार्ड पिंचिंग न करता, हार्ड पिंचिंग म्हणजे म्हणतो ना आपण 4-5 डोळे खाली येऊन जर कट करून जाड काडीला कट करून आपण थांबवलं तर ते बगलफुटा पुन्हा जोरदार निघतात. त्यासाठी शेंड्याला फक्त एक टिकली मारली, एवढीशी टिकली जर मारली आपण अशी, तर ह्या टिकलीला आपल्याला काय होईल की इतका शेंडा जर आपण त्याला कट केला असेल तर त्याच्यातून फार लवकर निघत नाही आणि लवकर फूट निघत नसेल, खालून लवकर आपला वेग जर वाढत असेल आपला काडीच्या परिपक्वतेचा, आपण पोटॅश दिलं, बोर्डो दिलं,
पाण्यावरही नियंत्रण आहे, तर कदाचित आपली गाडी तिथेच थांबेल, लवकर गाडी परिपक्व होईल. ह्या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या असतील. दुसरं एक आहे की आता या शेवटच्या स्टेजमध्ये काय होतं, पाऊस भरपूर असतो, तारेवर काडीच्या परिपक्वतेकरता महत्वाचं असेल की प्रत्येक काडी जर तारेवरती आपण बांधून घेतली, सूर्यप्रकाश खेळता राहील, सूर्यप्रकाश हवा खेळती राहील, हवा जर खेळती राहील तर त्या काडीच्या याच्यामध्ये जे कॅनॉपी आहे त्या कॅनॉपीमध्ये एक सूक्ष्म असं वातावरण निर्माण होणार नाही. आर्द्रता जर निर्माण झाली नाही तर ह्या काळात महत्वाचे रोग असतात. ते रोग म्हणजे डाउनी मिल्ड्यू आणि अँथ्रॅक्नोज. नवीन फुटी ज्या निघत राहतात, पाऊस जर सतत असेल, 3 दिवस 4 दिवसाचा रिपरिप पाऊस सुरू आहे, कोवळी फूट निघाली, 3 पानं 4 पानाची जर असेल तर अँथ्रॅक्नोज हमखास येतो. अशा वेळेस बोर्डो मिश्रण, कॉपर फंजिसाइड्स जे सांगतात आपल्याला अँथ्रॅक्नोज करता, जे काही असतील त्याच्यापैकी एक बोर्डो जर असेल तर ह्या आपण बोर्डोच्या फवारण्या जर आपण सुरू ठेवलं, शेंडा पिंजिंग केला तर आणि त्याची फवारणी केली तर मला वाटतं अँथ्रॅक्नोजला आपण सहजरित्या नियंत्रणात आणू शकतो. दुसरं, डाउनी मिल्ड्यू, कॅनॉपीमध्ये जर आर्द्रता वाढली असेल, नवीन कॅनॉपी जर असेल, काही नवीन फुटी निघाले, शेंड्या असले काही, त्याच्यावरती आपल्याला हमखास डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव दिसतो. याच्याच करता महत्वाचं असेल की कोवळ्या फुटी, नवीन फुटी वेळोवेळी काढून टाकणे. आणि दुसरं, यावेळेस बोर्डो आपण मारला, आता दुसरे औषध आपल्याला भरपूर काय आहेत, पण आजच समजा आपण औषध संपून टाकलं तर पुढील काळात आपण काय करणार, हाही एक प्रश्न येतो. कमीत कमी खर्चात शाश्वत आपण घड निर्मिती कशी करावी, हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या डोळ्यासमोर जर उभा असेल तर यावेळेस मला असं वाटतं की या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बायोलॉजिकल एजंटचा वापर केला, जैविक नियंत्रण, सुडोमोनास, बॅसिलस, ट्रायकोडर्मा, ह्याचा जर वापर केला तर आपल्याला त्याचे परिणाम चांगले मिळतील. यावेळेस जर समजा आपण जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे 5 मिली आहे, 5 ग्रॅम आहे प्रति लिटरचे, आपण एक 4 दिवसात किंवा 8 दिवसाच्या अंतराने आपण फवारणी केली तर आपल्याला त्याचे परिणाम पूर्ण कॅनॉपीमध्ये, त्याचं जे मल्टिप्लिकेशन पाहिजे, जैविकचं बायोलॉजिकल एजंट्स जे आहेत त्याचं जे मल्टिप्लिकेशन पाहिजे, ते मल्टिप्लिकेशन इट विल बी देअर ॲट फास्टर रेट, बिकॉज ड्युरिंग दिस टाइम देअर विल बी हाय ह्युमिडिटी. बागेत जास्त आर्द्रता असल्यामुळे, आर्द्रता वाढल्यामुळे 80% 100% 90% आर्द्रता असते यावेळेस. या आर्द्रतेमध्ये हे 70% पुढे जर समजा आर्द्रता ज्या बागेत असेल तिथे हे बायोलॉजिकलचं मल्टिप्लिकेशन होण्याकरिता फार पोषक असं वातावरण असतं. मग या वातावरणाचा फायदा घेऊन आपण जर समजा कॅनॉपीमध्ये स्वस्त मिळत असलेले आपण बायोलॉजिकल जर आपण फवारणी केला, ट्रायको आहे, सुडोमोनास आहे, काही बॅसिलस आहे आणि काही असतील बाजारात जे काही उपलब्ध असते माहित नाही मला, पण तेवढे जर समजा आपण वापरले 4-4, 5-5 दिवसाच्या फरकाने किंवा 8 दिवसाच्या फरकाने आपण अशा फवारण्या केल्या तर रोग नियंत्रण यावेळी सहजरित्या शक्य होईल. काही प्रमाणात होऊ शकते, तुम्हाला ड्रिपमधून सुद्धा देता येईल. एक 10 दिवसाच्या 20 दिवसाच्या अंतराने, 15 दिवसाच्या अंतराने जर आपण ड्रिपमधून आपण 3-4 आपण ड्रिप मध्ये ड्रेंचिंग केला, पण त्याचे परिणाम चांगले होईल. वेलीमध्ये ती प्रतिकारशक्ती वाढेल आणि त्याचा फायदा आपल्याला रोग नियंत्रणात होईल. त्याच्यासोबत आपण ह्या ज्या फवारण्या करतो, या फवारण्यामुळे जर समजा त्याचं मल्टिप्लिकेशन फास्टर रेटवरती झालं, याचंच मल्टिप्लिकेशन जास्त झालं तर जे रोग आहे, रोगाचे जीवाणू बीजाणू, त्याचं रेट ऑफ मल्टिप्लिकेशन नक्कीच कमी होईल. आणि हे जर कमी झालं तर तुमचं पान सक्षम राहील, पान हिरवं राहील, पान तजेलदार राहील. त्या पानामध्ये हिरवा पानामध्ये जर हिरवं पान आहे तर क्लोरोफिल चांगलं राहील, आणि हेच जर क्लोरोफिल तुमच्या पानात असेल तर त्या पानाच्या द्वारे होत असलेल्या प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून जे अन्नद्रव्य तयार केले जाते ते अन्नद्रव्य तयार होऊन त्या काडीमध्ये आपल्याला ते अन्नद्रव्याचा साठा निर्माण होईल. काडीला जर आपण छाटणीच्या आधी कट केला आपण, तर कट केलेल्या काडीमध्ये सपकेन जिथे केले असेल त्या सपकेनच्या गाठीच्या एक डोळा खाली या, तिथे कट करून बघा, तुम्हाला एक चांगला सुंदरसा असा पीठ दिसेल, गोल असा तपकिरी रंग. डार्क जितका आहे तितका त्याच्यामध्ये स्टोरेज चांगला आहे, तितकाच त्या याच्यामध्ये स्टोरेज चांगला आहे, तर तितकाच त्या काडीवरील डोळ्यामध्ये घड सुद्धा मजबूत आहे, हा त्याचा अर्थ होतो. काडीची वाढ नियंत्रणात आहे, कारण आपण बऱ्याचशा उपाययोजना आपण केल्यात आणि या उपाययोजना करून आपल्याला
जो फायदा पाहिजे होता तो फायदा आपण घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला आवश्यक आता काय झालं की हे सगळं मिळते आहे. तर गाडीची परिपक्वता मिळाली, ज्या प्रकारचं आपण स्वप्न एक रंगवलं होतं, ज्या प्रकारचं टार्गेट आपण ठेवलं होतं की आपल्याला आवश्यक आहे गाडीची इतकी जाडी, इतक्या याची पानांची संख्या, हे सगळ्या मिळाल्या. गाडी परिपक्व सुद्धा झाली आणि ह्या परिपक्व घड पाहिजे तो घड सुद्धा मिळाला. खरड छाटणीनंतर शाश्वत घड निर्मितीच्या अनुषंगाने जे व्यवस्थापन बागेत आवश्यक होतं, जे व्यवस्थापन आवश्यक आहे त्या व्यवस्थापनाचा आपण बघितलं आणि त्यावरती आपण विचार केला आणि विचार करून मी आपल्याला हे सांगतो की अशा प्रकारचं जर व्यवस्थापन आपण बागेत केलं तर नक्कीच सगळ्या लोकांना, सर्वांना चांगली घड निर्मिती मिळेल अशा सदिच्छा देतो. आणि या घडनिर्मितीच्या लेक्चर करता मला जी संधी दिली आपल्या दाभोळकर प्रयोग परिवाराचे जे समन्वयक आहेत वासुदेव काठे साहेब यांनी एक निमंत्रण दिलं, त्यामधून एक तुमच्यापर्यंत पोहोचायची जी संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्या बागायतदार बंधू भगिनींचा आभार व्यक्त करतो. काही अडचणी आल्यास माझा नंबर आहे 94 22 0 32 988. नंबर पुन्हा एकदा सांगतो, 94 22 0 32 988. या फोनवरती आपण कधीही फोन करू शकता. आपल्या ज्या काही क्वारीज असतील, जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. बऱ्याचशा लोकांनी इथे याच्यात हे दिलं आहे की कॉमेंट्स आहेत. आता कॉमेंट्सचे म्हणजे बराच वेळ झाला, काय म्हणतात त्याला, एक तासपेक्षा जास्त वेळ झाला आहे आणि मला वाटतंय ऐकणाऱ्यांची क्षमता सुद्धा संपत आली असेल. तर मी आपली रजा घेतो. धन्यवाद.